श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। आज खंडोबाच्या मंदिरामध्ये मानकोजी बाबा गुंजाळ यांच्या मूर्तीची स्थापना होती आणि पूजा पण करणार होते। इथं प्राणप्रतिष्ठा, आता ही त्यांची मूर्ती आहे, ही खंडित झालेली आहे। मी यांच्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगते। मानकोजी बाबा हे रोज जेजुरीला दर्शन करण्याकरता जायचे। पहाटेच्या आरतीला ते दैठणे गावातून जेजुरीला जात होते। भरपूर वर्ष त्यांनी जेजुरीची आरती पण केली आणि ते एका काळी वयस्कर झाले। त्यामुळे मग जेजुरीच्या खंडोबाला म्हटले, आता माझे काय तुझ्याकडे येणे होणार नाही आहे शक्य, त्यामुळे मग तू माझ्या गावी ये। आणि जेजुरीचा खंडोबा त्यांना पावन झाले आणि ते आमच्या गावामध्ये आले। आपण पूजा करता हळकुंड वापरतो, सुपारी, खोबरं, तूप वापरतो, नागणीचं पान वापरतो। हे ब्राह्मण काकाने त्याचा अर्थ सगळं समजून सांगितला। पुढं व्हिडिओमध्ये तर आहेच आहे, व्हिडिओ न बंद करता पूर्ण व्हिडिओ पहा, कशामुळे काय वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे म्हटलं जातं। त्याच्यासाठी हे कलर लागतात। वास्तूला सुद्धा सर्व 81 देवता असतात वास्तूला। सर्वतोभद्र मंडळाला तेवढीच देवता असते। 72 देवता आहे तशी, पण 62च धरली जाते। 10 देवता करबंधनाची असते सर्वतोभद्राची। आणि या मातृका या कलर मध्ये पण घेता येतात, गावात पण घेता येतात, बाजरीत पण घेता येतात, ज्वारीत पण घेता येतात, तांदळात पण घेता येतात, बगरीत पण घेता येतात आणि बगरीमध्ये सुद्धा घेता येतात मातृका। या देवी 16 देवी। आपण कुठे राहतो? महाराष्ट्रात, बरोबर की नाही? जगामध्ये किती देवीचे पीठ आहे माहिती का? 3.5। मग नवरात्र तुम्ही फक्त किती शक्तीपीठ आहे माहिती का जगामध्ये? जगामध्ये 52 शक्तीपीठ आहे। त्याच्यातले 51 शक्तीपीठ हे हया स्वरूपात, म्हणजे दिसणारे, आपण स्वतः जाऊन दर्शन घेऊ शकतो। त्याच्यामध्ये 64 योगिनी आजही त्या हिमालयाच्या पायथ्याशी मानस सरोवर नावाच्या सरोवरामध्ये दिव्याच्या स्वरूपात ज्याच्या कुंडलीला जागृती असेल त्याला त्या दिसतात। अशा 64 योगिनी। तर 64 मधल्या 64 योगिनीमध्ये 52 देवी, 51 हयात आणि 52वी गुप्त आहे। मग देवानी हळकुंड का घेतलं? तर हळद असावी म्हणून हळकुंड घेतलं। देवानी खारी का बरं घेतली माहिती आहे तुम्हाला? आपल्या घरामधल्या लोकांची हाडं मजबूत असावीत म्हणून कॅल्शियम खारकीचा खारीक घेतली देवानी। देवानी बदाम का घेतला माहिती का? लहान मुलांना जर का बदाम उघडून त्यांच्या जिभेला लावला, बुद्धिमत्ता चाणक्य होती। बदाम खायचे। मग वाण्या ब्राह्मणाचे मारवाड्याचे पोरं डोक्यात का बरं पक्के राहतात? त्याचं कारण आम्हाला लहानपणीपासून बदामाची सवय, बदामाच्या शिऱ्याची सवय नाही। लोक शिऱ्यावरून चिडवतात आम्हाला। बदामाची लहानपणीपासून सोनं सुद्धा घासून आम्हाला चाटवलं जातं वयाच्या 4 वर्षापर्यंत, म्हणून बुद्धिमत्ता आहे। म्हणून आईने घरामध्ये आपला बालक झाला का त्याला याची सवय लागली पाहिजे, बुद्धिमत्ता चाणक्य होते। देवाने खोबरं का निवडलं माहिती का? माहिती खोबरं का निवडलं? आपण जर का आठवड्यातून एकदा जर का खोबरं काढलं तर आपल्या विष्टेला, जिभेला येणाऱ्या लाळीचं प्रमाण कमी होतं आणि ती लाळ घशामध्ये जाणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो, डॉक्टर की दृष्टिकोन सांगतो, शास्त्र पण आहे, ती लाळ खाली जाते, बसते आणि पोटाचे विकार कमी होतात म्हणून खोबरं खाल्लं जातं। पोटॅशियम वाढतं डॉक्टर की प्रकारामध्ये। पोटॅशियम वाढतं कशाने? खोबऱ्याने वाढतं, म्हणून खोबरं निवडलं। देवाने नागलीचं पानच का निवडलं? त्याला चाफ्याचं चालत नव्हतं का? त्याला भेंडीचं पान चालत नव्हतं का? नाही। देवाने नागलीचं पान का निवडलं त्याच्या मागचं कारण, तुम्ही उपास धरता स्त्रिया, बरोबर बरोबर की नाही? उपास धरतात तुम्ही, 10 दिवसाचे नवरात्र करतात। मग 10 दिवस तुम्ही अखंड उपास धरतात, पण तुमच्या शरीराची निष्क्रियता तयार होते। तुम्ही उपास 10 दिवसाचे अखंड धरता, काही बसता उठता धरता, काही रेग्युलरली निरंकारी धरतात, बरोबर की नाही? मग तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते। स्त्रियांच्या शरीरामध्ये काय होते? उष्णता निर्माण, आणि ती उष्णता शांत असावी म्हणून देवाने नागलीचं पान निवडलं, त्याला चुना निवडला की काय? हे तुमच्यासाठीच आहे। सुपारीच का देवाने निवडली? तुम्हाला माहिती आहे का? आठवड्यातून एखादं तरी खांड सुपारीचं खाल्लं पाहिजे। का खाल्लं पाहिजे? आपण अनेक प्रकारची गोष्टी खातो, बरोबर की नाही? आपल्या शरीरामध्ये जर का आपलं शरीर एखाद्याने फाडलं ना, चांगल्या प्राण्याचा एवढा घाण वास येणार नाही, एवढा वास आपल्या शरीराचा येऊ शकतो। मग आपण मलमूत्राचे धनी आहोत। का आपण मनुष्य प्राणी? मलमूत्राचे धनी। मग आपली कुठेतरी स्वच्छता राहिली पाहिजे ना।
म्हणून सुपारीचं खांड खावं माणसाने, दररोज नाही खायची. मग गुटख्यावाले खातात तसं नाही करायचं. एक तरी खांड आठवड्यातून, 2 आठवड्यातून, महिन्यातून खाल्लं पाहिजे. स्त्रीनी पण खाल्लं पाहिजे. हे सांगितलंय देवाने. हे तुम्ही आम्ही तयार केलं नाही, हे देवानीच निर्माण केलं, आपल्यासाठीच केलं. म्हणून देवाच्या समोर हे मांडलं जातं. देवांचा अधिकार त्याच्यावर दिलेला आहे. अशी ही पूजा करत असताना, पुण्यवाचनाचं पूजन करत असताना गणपती पूजन झालं, शंका घंटा पूजन झालं, दिव्याचं पूजन करून घेतलं. दिवा स्वतःच्या खाली काय ठेवतो? अंधार. आणि आपल्याला काय देतो? मग आपल्या जीवनामध्ये प्रकाश पाहिजे म्हणून दिव्याचं पूजन केलेलं आहे. पण पूजा करता हळकुंड आणतो, सुपारी आणतो, खारीक आणतो. याचे महत्त्व बाप्पांनी समजून सांगितले. आज सर्व देवी देवतांची, नवग्रहांची पूजा पण करून झालेली आहे. प्राणप्रतिष्ठा पण झालेली आहे. मूर्ती उद्या येणार आहे, त्यामुळे पहिली मूर्ती काढून दुसरी मूर्ती लावणार आहे. हे खंडोबाचं मंदिर आमचे हे जे मानकुजी बुवांचे आज मूर्ती बसवणार आहे त्यांच्यामुळेच आहे. माझी अशी जर्नी पाहण्याकरता आणि माझे व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.